सामना करणार शाहीद अतिशय नावाजलेला असा फलंदाज रिव्हर्स स्विपचा फटका मारला सरळ चेंडू जातोय वन बाउन्स चौकार क्या बात है घोड्यांपर या दिशेला डान्स दाखवण्याबरोबर पेड पनवेल मधून आलेले तमाम क्रीडा रसिक हा जबरदस्त चेंडू तेवढा चांगला टोला आणलाय हाही चेंडू जातोय वन सामना पुन्हा एकदा समीर आपल्या मालिकांवर समालोचन कक्षाकडून शॉर्ट पिच चेंडू जबरदस्त प्रहार केला आहे दोन क्षेत्ररक्षकांना भेदून सावकारांची ₹200 पारितोषिक शाहीदसाठी आलंय शाहीदसाठी ₹200 पारितोषिक आणि गोट्या अंपायरसाठी वाह टाळ्या एक जबरदस्त डान्सर गोटे अंपायर आणि बऱ्याच वेळा संतोष आपण बघतो की जेव्हा पटला मारून जेव्हा सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये लेफ्ट ऑफ राऊंड गोलंदाजी करतो समीर हो समीरचा हा चेंडू थोडासा लेट कट झाला थोडासा उशीर झाला जेणेकरून खेळाडूंना मदत होईल आपण रिव्हर्स स्विपचा फटका मारत होता शाहीद रोज रोज दसरा रोज रोज दिवाळी नसते आणि गोट्या अंपायरची वेगळी आता जरा जोरदार टाळ्या गोट्या अंपायरसाठी झाल्या पाहिजेत हा चेंडू समीरचा शाहीदला जोरदार अपील केलाय शाहीदनं आता सुरुवातीचे जे काय त्याने कमावलं होतं ते सगळं मुसळ केरात घातलं संतोष खरं तर कारण या उंगारा दिलाय आतापर्यंत तरी तो शाहीदला हा चेंडू समीरचा शॉर्ट पिच चेंडू सरळ मारलाय चेंडू जातोय वन बाउन्स पुन्हा नवीन गोलंदाज सँडी फलंदाज सँडी हा चेंडू गोट्याचा हा चेंडू वाईट आणि सँडीने हा चेंडू रक्षात्मक पवित्रानं खेळला शेवटच्या क्षणापर्यंत आणि चेंडू गेला तो मेडल हा चेंडू गोट्याचा हा जबरदस्त टोला आणि हा सरळ चेंडू जातोय तो कॉलेजच्या बिल्डिंगवर गोट्याचा पण भरपूर समाचार घेतोय तो सँडी हा चेंडू गोट्याचा खंडाळ्यांकडून ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातोय पॉइंट लेग मध्ये चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाजांना आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय त्यांना धन्यवाद देऊया तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया संतोष त्यांना धन्यवाद देऊया आजची गर्दी अफाट आहे संतोष आपलं स्वागत गोट्याचा हा चेंडू उलटा चेंडू जबरदस्त प्रहार केला आणि हा वन बाउन्स चेंडू जातोय बघूया षटकाची चौथा 20 धावा कुठून काढलेला आहे जबरदस्त डोला पुन्हा एकदा मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो सरळ प्रवीण शरदकडे आणि फलंदाज शाहीद या मैदानाकडे तिसरं षटक मात्र संतोष चौधरीकडे धन्यवाद माई रामा तिसरं षटक टाकतोय पहिला चेंडू त्यानं चांगला टाकला तिसऱ्या षटकातील तो सामना लवची सकाळी जिंकला त्यानंतर ही दुसरी सेमीफायनल आपण बघतोय खरं तर समीर मसूरकर यांनी आपण बघितलं की पहिल्यांदा 8 संघ ग्रामीण संघ पहिल्या दिवशी खेळले त्याच्यामध्ये लवजी आणि चिंचोली हे 2 संघ होते दुसऱ्या दिला नक्कीच बघूया रामा राहुल विकेट मारा करतोय अशरफसाठी अशरफला फिरून मारला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेट आणि फाईन लेगच्या मध्ये टिकला जातो ना अशरफ रामा तयार आहे आणि समोर येतो फलंदाज सँडी बिलाला नवीन फलंदाज होऊन ओव्हर विकेट मारा करतोय टप्पापर्यंत चेंडू आपल्या दिशेला वळतो इनस्विंग पद्धतीची गोलंदाजी करतोय तो रामा पण तो एक धाव मात्र घेतो तो बिलालनं आपलं खातं उघडलंय 2 बाद 32 अशी धावसंख्या होते ती रॉयल कलबुर्गी संघाच्या विरोधात वरबुली संघाच्या विरोधात वैष्णवी कोलार संघाच्या दरम्यान हा चेंडू फिरून मारायचा होता चेंडू हवेमध्ये गोलंदाज चेंडूच्या खाली रामा आणि फलंदाज बाद सँडी
सँडीने एक षटकार मारून 9 धावांची खेळी केली. सुरतचा हा चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, फुटबॉलचा वापर केला नाही तो बिलाल आणि हा तो सुरज डाव्या हाताला गोलंदाजी करतो. आता मात्र हा चेंडू हवेमध्ये शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गोलंदाज बाद. मिडविकेट एक आपण बघतो, एक शॉट पाहिले आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक दरम्यान हा चेंडू बॅक फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू पडला. एक धाव मात्र मिळाली ती फलंदाज उमरला आणि बऱ्याच वेळानंतर धावफलक घालतोय. 4-33 अशा धावा होत्या त्या वैष्णव स्ट्राईक एंडला फलंदाज रवी. धावफलक गोलंदाज सुरू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि हा मात्र आता घेतलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टप्प्यात चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतिम क्षणी थांबला आणि फरीद सरांचा मात्र व्यासपीठावर येण्यासाठी सूरज तयार. हा मात्र जबरदस्त फटका मारला. पुन्हा एकदा मिडविकेटच्या वरून चेंडू जातोय. चेंडू आणि उत्तम षटका मस्त बोलतो रवीला. तोच मारण्याचा प्रयत्न इथे धावची देऊ शकतो फलंदाज. दोन्ही फलंदाज एकाच स्क्रीन मध्ये दोघे एकमेकांना टोचते आहेत, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा. मुंबईतील संघात वेगवेगळी नावं असतात, मम्मा पप्पा आणि हा मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या वरून मारला शेतकऱ्यांचे हावे. हॅट्रिक शेतकऱ्यांची हॅट्रिक. पुन्हा एकदा रामाचा हा चेंडू जोरदार अपील केला. पंच सांगत अष्टम सोडून झाला होता चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव सहज धावून पूर्ण करतात फलंदाज. लेग पायचा इशारा पंचांकडून येतोय आणि या एका धावेला एक रन वाचवायला पाहिजे. एक चांगली विकेट वर जम बसल्या फलंदाज त्यांना आउट करायला हवा. हा चेंडू जातोय सरळ क्या बात है छोटे अंपायर. जोरदार टाळ्या आल्यात तुमच्यासाठी. नक्कीच अतिशय चांगला डान्स मैदानाची मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकार आणि 1 चौकार मारला. रवी तयार. रिवर्स चिपटा फटका. जबरदस्त डोलेबाजी करतो षटकाराची ती तर गेलीच. त्याच्यानंतर धावांचा पाऊस येतो आणि हा जबरदस्त फटका आणि रवीच्या एकट्याच्या 32 जबरदस्त रवी. तुझी माझी जबरदस्त धावा होत्या. आपण बघतोय 5 षटकार आतापर्यंत माझं. आता रामा टेन्शन मध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये रामाने फक्त 3च धावा दिलेला संतोष. या षटकामध्ये सगळं त्यांना मुसळकेरात घातलाय. चौफेर डोलेबाजी केली. हा चेंडू बघूया षटकार की चौकार. हो सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू, 5वा चेंडू. रामाचं कौतुक करायला पाहिजे की अशा मोक्याच्या वेळेला त्यानं चांगला चेंडू टाकला आणि दुर्दैव म्हणावं लागेल रवीचं पंचांचं काम करतो. हकीमचा पहिला चेंडू योगेश पेडकरला नवमुलींच्या पाठीमागे जास्त आहेत. आपण बघतो का नाही गोपंच संघ आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये शॉट पाहिजे का योगेश पेडकर मारून तंबूमध्ये पडत. व्यावसायिक गोलंदाज हकीम तयार. समोर येतो प्रफुल टाकून चेंडू मिस झाला. चेंडू मागे जातोय. यष्टी रक्षकाच्या परतून धाव सुंदर टाकल्याचे हकीमला. पुन्हा एकदा हकीम आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये प्रफुल टाकून बाद तंबूमध्ये परत. तारेकर मात्र आपल्या सहकार्याची फलंदाजी बघतोय. दरम्यान हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता. गोट्या आपण सांगतात नाही टोपी हरवत आहे. जबरदस्त ऍक्शन आणि पहिलं षटक संपल्याचा इशारा खरा ऍडव्हान्टेज आहे. नक्की टिकेमाळी प्रेक्षक म्हणत असेल की त्याच हलक्या चेंडूवर 74 धावा केल्या त्या या संघानं. दरम्यान हा चेंडू सुंदर फटका पाहिल्याच्या दिशेला मारलाय. कलाईके सातपावर याच्या धावाची गरज. दिलीप तयार आहे समोरच्या बाजूला.
आकाश तारेकरसाठी त्यापुढे गोलंदाज दिले आणि हा जबरदस्त मिडविकेटचा मारला उत्तुंग षटकार. सांगितलंय 22 चेंडू 61 धावांची गरज, बरेचसे प्रयत्न केले जातात इथे मात्र ऑफस्टॉपच्या बाहेर जाऊन शबल होतोय तो आकाश तारेकर आणि एक धाव मात्र घेतोय तो आकाश तारेकर. पोचतोय 11 वर. संघाची धावसंख्या होती ती 15, जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 7 धावांची गरज. फलंदाज पंकज जो षटकाराने खातं उघडतो म्हणतो पहिल्या चेंडूवर त्याला काहीच करता आलं नाही. इथे मात्र जबरदस्त फटका पहिल्याच्या दिशेला चौकार. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रॉयल कळंबोली संघाला. वैष्णवी कोराड या संघाच्या पंकजला मारलाय जबरदस्त साईड स्क्रीनच्या बरोबर षटकार. रायगडचं वाघ म्हणतात त्यांना मात्र सुरुवात केली षटकार आणि चौकारांना आणि त्याला साथ देत होतो पंकज. पंकज हा चेंडू बॅट शिकार घेऊन जातोय. एस्टनच्या मागे धावचीतचा खतरा होऊ शकतो परंतु बचाव देतो पंकज आणि एकच धाव मिळते ती पंकजला. पंकज 11 वर. आकाश तारेकर खेळतोय 11 वर. 26 धाव पंचावन्न लागतायत त्या रॉयल कळंबोली संघाच्या 75 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये तो पंकज उर्फ माट्या. हा चेंडू रिव्हर्सिव्हचा मार्ग जबरदस्त बॉल आणला. चेंडू सरळ आता मध्ये झाडू नका चेंडू. षटकार की चौकार. निकेतला पहिल्याच चेंडूवर चौकार मारला तो माट्यानं आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅटची कड घेऊन चेंडू जाते तर शॉर्ट फाईन लेग मध्ये. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. अगोदरच निर्णय घ्या गोलंदाजा समोर आता माट्या जबरदस्त फटका सरळ स्क्रीनवर साईड स्क्रीनवर टेकडा आहे का चिंबोरी आहे. सुंदर. खरं तर कॅमेरामॅनचं आपण कौतुक करायला पाहिजे संतोष. काय 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 निर्धाव चेंडू येतात. 14 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावाची. 14 चेंडू 39 धावा. हा रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सिंगल काढली जाते. एका धावेने धावफलक घालतोय. धावसंख्या पोहोचते कळंबोली रॉयल कळंबोली संघाची 2-5. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. सगळ्या युक्त्या लुप्त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत या मॅच मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू झटका देत आहेत ते गोटे अंपायर. व्हाईटचा इशारा गोटे अंपायरांची गरज आहे. 13-37. आकाश तारेकरांना कट केला चेंडू. वेळेला काय म्हणजे ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं तंत्र होतं की बघूया मारा चेंडू 37 धावांची गरज. खंडाळ्यांकडून गोलंदाज योगेशचा चेंडू पंकजला मारता आला नाही. वारंवार षटकामध्ये रिव्हर्सिव्हचे फटके मारत होता. आता मात्र त्याला सोपं जाणार आहे. तेवढं सोपं राहिलेलं नाही संतोष. गोलंदाज योगेश यानं बांधून ठेवलंय पंकजला रचलेला. त्याचा पाठलाग सुरू आहे. परिस्थिती 10 चेंडू मध्ये 37 धावा पाहिजे. हो जबरदस्त मोठा प्रहार. जबरदस्त माहिती हिट. सर्वात मोठा षटकार. करतो आणि पुन्हा एकदा माट्या तयार. माट्याला जोरदार बॅट आणले मात्र हवेचे चेंडू आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर गोलंदाज यानं बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत असा रायगड मधला एक यशस्वी लेफ्टी बॅट्समॅन मैदानात उतरतोय मात्र स्ट्राईक मध्ये उभा आहे तो रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. एक षटकार एक चौकार मारलाय. 11 धावांवर खेळतोय. 28 धावांची खेळी केली होती ती पंकजनं. आणि आता मात्र आकाश तारेकर टाटा यांकडून लेफ्ट आर्म ओव्हर. आकाश तारेकर बाहेर निघाला आणि जबरदस्त फटका मारलाय. सरळ चेंडू या मॅच मध्ये शेवटपर्यंत नक्कीच या चेंडूवर षटकार पाहिजे. आकाश तारेकर तयार मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ब्लॅकहोल मध्ये टाकला सरळ. फलंदाजासाठी आकाश तारेकर साठी गोलंदाज योगेशनं मात्र एकच धाव या चेंडूवर लेग बाईटची मिळते. या
मनापासून हार्दिक स्वागत करतो. शेवटचं षटक बाकी 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. आकाश तारेकर स्ट्राईक येणार, नॉन स्ट्राईक येणार मनीष शर्मा. आकाश तारेकर जर 2-3 चेंडू मैदानाच्या बाहेर घालवले तर नक्कीच हा सामना जिंकणं त्याच्यासाठी अवघड ठरणार नाही. परंतु हक्की याचाही विचार करायला पाहिजे. ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाव दिले होते. पहिल्या चेंडूवर एक चौकारचा मार बसला होता. 2 विकेट ज्याने घेतलेला होता हकीम तयार. समोर होतो आकाश तारेकर. 7 चेंडू 24 धावांची गरज. आकाश तारेकर फिरकी गोलंदाज आहे. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकतोय. अचूक टप्पा वेगावर नियंत्रण आहे हकीमचं. पहिला चेंडू मात्र ते जाव. 5 चेंडू 24 धावांची गरज. प्रेक्षक आशेमध्ये की चौकार षटकाबोली थोडी जवळ आहे आपल्या. 5 चेंडू 24 धावांची गरज आणि हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. काहीच करू शकत नाही आकाश तारेकर. त्याने 1 धाव घेतली आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल तो मनीष शर्मा बोली संघाला. राईट राऊंड विकेट मारा करतो हकीम. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच गोट्या वाईट बॉलचा इशारा देतात. 4 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. जबरदस्त सामना आपण बघतो. रायल खडकोली आणि वैष्णवी कोलार एक ओपनचा संघ तर एक रायगड लढचा संघ आणि या अगोदर जिंकलेला लवजी संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न पंचांकडे बघतोय. गोटे यांच्याकडे पंच आपल्या जागेवर आहेत. पुन्हा एकदा अचानक वळलेले आहेत लकवा आल्यासारखे आणि हा वाईट बॉलचा इशारा. जेल सुटला तिथून परिस्थिती बदलली होती. दरम्यान मनीष शर्मा जोरदार अपील केले गेलाय. लेग बाईचा इशारा जो पायाला चेंडू त्याच्या आदळतोय आणि पंचांचा लेग बाईचा इशारा येतो. आता 3 चेंडू मध्ये 8, 7, 8, 10 धावांची गरज असते. 17 धावांची जरी गरज असते तरी मजा आली. 3 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला तरी होऊ शकत नाही. व्हाईट बॉलच काहीतरी करामत करू शकतो. तयार. आकाश तारेकर जबरदस्त फटका मारलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा चौकार. गरज असते तरी मजा आली असती. मॅच मध्ये कोण 2 चेंडू आता 16 धावांची गरज. हाकीम तयार. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू. गलीमध्ये 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. मनीष शर्मा धाव घेण्याच्या बेतामध्ये होता. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी स्पर्धा आतापर्यंत झाला. पल्ला गाठलाय तर रॉयल खडकोली संघाला उजवून मारण्याचा प्रयत्न आणि ऐतिहासिक चेंडूने मारलेला सामना जिंकलाय.